जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेमध्ये जवाहर नवोदय शिष्यवृत्तीसाठी दरवर्षी तासिका होत होत्या. परंतु या वर्षीपासून आम्ही या तासिका गुगल मीट झूम मीटच्या ऐवजी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून करण्याचं आयोजन केलं, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा लाभ व्हावा. गोरगरीब विद्यार्थी जे क्लासची फी भरू शकत नाही त्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळावा, चांगले डिजिटल साहित्य तुम्हाला उपलब्ध व्हावा, त्यासाठी आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून हे सर्व श्रेयोग एकदा यूट्यूब कॅन्सल करून परत क्लिक वरून ओपन करून वरती ये. श्रेयोग दिसत नसेल तर एकदा यूट्यूब कॅन्सल कर, परत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टेलिग्राम ग्रुपला जाऊन तिथून लिंक ओपन करून परत ये. बाकीच्यांना दिसत नाहीये का स्क्रीन? जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवणुस्ती केंद्र वाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी असणारा अभ्यासक्रम शिकवला जातो. त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध आहे. दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातील. त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव संचय उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपात लेक्चर तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती उपलब्ध आहेत. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 जास्तीत जास्त सराव टेस्ट आम्ही देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल व परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना आणि शिक्षकांना सांगण्याचा आनंद होतो की आपल्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या सराव टेस्ट तुम्ही चेक करू शकता, पाहू शकता. त्यासाठी लिंक तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. त्याचबरोबर PDF स्वरूपात नोट्सही तुम्हाला दिल्या जातील, जेणेकरून तुम्ही त्याच्या प्रिंट काढून अभ्यास करू शकता. आणि 5वी जवाहर नवोदय विद्यालय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलसाठी असणारा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आम्ही शिकवण्याची आमच्या शाळेच्या वतीने आपणास आम्ही देतो. त्या सर्व गोष्टीचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त आमचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे. बऱ्याच जणांनी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला आहे परंतु अद्याप व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नाहीत, जेणेकरून त्यांना सर्व लिंक उपलब्ध होत नाहीत. तुम्हाला या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच व्हॉट्सअप ग्रुपच्या यूट्यूब चॅनलच्या टेलिग्राम चॅनलच्या लिंक उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तुम्ही तासिका संपल्यानंतर किंवा चालू तासिकेमध्ये सुद्धा त्या लिंक जॉईन करू शकता. आपल्याला सर्व लिंक उपलब्ध करून दिले आहेत व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जास्तीत जास्त पालकांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला सर्व मेसेज सर्व लिंक योग्य ठिकाणी एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. आमच्या शाळेकडून आपणास कळवण्यात येते की अशा क्लासेसची फी 5,000 ते 25,000पर्यंत आकारणी करणारे महाराष्ट्रामध्ये अकॅडमी आहेत, क्लासेस आहेत. परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मेसेज पोहोचवण्यास आम्हाला सहकार्य करा, एवढी नम्र विनंती. चला तर आज आपण 5वी जवाहर नवोदय विद्यालयात परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा, त्यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आज आपण आयोजन केलेलं आहे. 5वी जवाहर नवोदय विद्यालयामध्ये भाषा विषयासाठी 4 उतारे असतात, त्यात 20 प्रश्न असतात आणि 20 प्रश्नासाठी 25 गुण असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घेतलं तर आपल्याला 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास करायला मिळतो. तो तेवढाच अभ्यास आपल्याला पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाही असं आमच्या निदर्शनास आलं. त्यामुळे आम्ही आमच्या शाळेच्या वतीने 200+ PDF स्वरूपात उतारे, 200+ ऑनलाईन सराव टेस्ट, त्याचबरोबर 100+ लाईव्ह तासिका व 200+ रेकॉर्डेड लेक्चर आपणास भाषा विषयासाठी एवढं डिजिटल साहित्य उपलब्ध करून देत आहोत. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्या. घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअपमध्ये जा, व्हॉट्सअपमध्ये आपल्याला चॅनल सर्च करा किंवा तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली लिंक आहेत, तिथूनही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता, व्हॉट्सअप चॅनल सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक्स एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. चला तर मी सोमीनाथ सोनवणे आजच्या लाईव्ह तासिका जवाहर नवोदय उतारा क्रमांक 65 मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक 65 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे.
आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200+ उत्तरांचा अभ्यास करून व 200+ ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा याची आपणास आम्ही खात्री देतो. चला तर वेळ न दवडता आपण उतारा सुरुवात करूया. उतारा क्रमांक 65 अगदी छोटा आहे आणि तुमच्या स्क्रीनवर पाठवलाय. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी देतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी वाचलाय त्यांनी चॅट बॉक्स मध्ये टाका. वाचन झाल्यानंतर बिना वाचता कुणीही वाचला म्हणून टाकू नका. जे आपलं चुकीचं म्हणणं मांडतील ते आयुष्यात कधीच बरोबर ठरणार नाही. काळजीपूर्वक वाचा. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी. आवाज येत नाही म्हणताय काय विद्यार्थी? खरंच आवाज येत नाहीये का? आवाज येत असेल तर आवाज साऊंड ओके किंवा आवाज येतोय असं टाईप करा. मला काही विद्यार्थी आवाज येत नाही असं म्हणताय. ज्ञानेश्वर चौरे वाचला म्हणताय, प्रदीप चाकट वाचला म्हणताय, प्रशांत सानप वाचला, सहयोग पांडव वाचला म्हणतोय, ओम सोनवणे वाचला म्हणतोय, हरिकदम पण वाचून झालंय. वाहनाचं स्पीड अगदी चांगलं आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं. परंतु मला एवढं सांगायचंय काही गडबडीत वाचू नका. आपल्याला या उत्तराचं आकलन झालं पाहिजे. प्रशांत आवाज येतोय म्हणतोय. आपल्याला जर उत्तराचं आकलन झालं नाही, नुसतंच आपण पोपट पंची वाचलं आणि त्याचं आकलन झालं नाही तर याच्यावरती काठिण्य पातळी जास्त असणारे जे शब्द आहेत किंवा प्रश्न आहेत त्याचं आपल्याला उत्तर देता येणार नाही. आपल्याला जर योग्य उत्तर द्यायचं असेल तर आपल्या उत्तराचं आकलन होणं खूप गरजेचं आहे. सगळ्यांचं वाचून झालंय. चला मी उत्तरा वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका जेणेकरून या उत्तरावरचे 5 प्रश्न आपले अगदी बरोबर उत्तर येतील. उत्तरा क्रमांक 65 0 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 10 अंकी आपल्या वेगवेगळ्या संख्या तयार होतात. शून्याचा शोध एका भारतीय माणसानेच लावला आहे. 25 ते 25 ही 2 अंकी संख्या आहे. याच पद्धतीने 2 अंक वापरून वेगवेगळे 90 संख्या तयार करता येतात. वरीलपैकी 3 अंक वापरून 2 अंकी संख्यापेक्षा मोठी संख्या तयार करता येतात. अशा पद्धतीने 4 अंकी 5 अंकी अशा अनेक संख्या तयार करता येतात. ठराविक पद्धतीने मांडता येतात, यायला लागतात. ठराविक अंकांनी लहान मोठ्या संख्या लिहिता यायला लागल्यामुळे आपली खूपच सोय झाली. याच्यावर 1-2 जागेवर चुकलंय बा. इथं तावर झालंय, तयार शब्द इथं तावर नाहीये, तयार आहे. दुरुस्ती करून घेऊ आपण नंतर. चला विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपा उत्तर आहे. आपलं 1 ते 0 ते 9 या अंकापासूनच या व्यतिरिक्त एकही अंक नाही. पहा इंग्रजीमध्ये ए ते झेड 26 अक्षराच्या बाहेर काही नाही. तसंच गणितामध्ये 0 ते 9 या 10 अंकाच्या बाहेरची कोणतीही संख्या नाही विद्यार्थी मित्रांनो. याच संख्यावर आधारित पहा आणि या सगळ्याचा शोध भारतीय म्हणजे या संख्यांचा शोध आहे ना भारतीय माणसाने म्हणजे भारतीय शास्त्रज्ञाने लावलेला आहे. आणि ही जगाला सगळ्यात मोठी दिलेली भारतीय लोकांनी देणगी आहे. पहा जर शून्याचा शोध लागला नसता तर संख्याची मोजणी करणं, कॉम्प्युटर तयार करणं
लॅपटॉप मोबाईल तयार करणं शक्य झालं नसतं. शून्याचा शोध लागल्यामुळे ह्या सर्व गोष्टी शक्य झाल्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती पहिला प्रश्न लाल रंगामध्ये तुमच्यासाठी स्क्रीनवर. प्रश्न पहिला, शून्याचा शोध कोणी लावला? एकदम सोपा प्रश्न. प्रश्न पहिला, शून्याचा शोध कोणी लावला? पर्याय ए भारतीय माणसाने, पर्याय बी अमेरिकन माणसाने, पर्याय सी इंग्रजाच्या माणसाने आणि पर्याय डी यापैकी नाही. चला, याचं योग्य उत्तर तुम्ही येऊ टाकू राहिलात. त्याचबरोबर तुम्ही योग्य वळ क्रमांकही टाका, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनाही त्याची मदत होईल. ओम सोनवणे ए उत्तर टाकतोय, चौरे ए उत्तर टाकतोय, प्रशांत ए उत्तर टाकतोय, श्रेयोग ए उत्तर टाकतोय, हरी कदम ए उत्तर टाकतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रशांतला वळ पण सापडली. दुसऱ्या वळी दडलंय म्हणून त्याचं उत्तर. अभिनंदन प्रशांत, अभिनंदन श्रेयोग. प्रदीप ए उत्तर टाकतोय. चला सर्वांनी उत्तर द्या. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, भागवत सगळ्यांनी उत्तर टाका. श्रावणी उत्तर टाक. ओम सोनल म्हणतो दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेस बघा, शून्याचा शोध एक भारतीय माणसानेच लावलेला आहे असं वाक्य आहे. ते दुसऱ्या आणि तिसऱ्या वेळेमध्ये येतं. सृष्टी गंडाळ ए उत्तर. संतोष थोरवे प्रश्न क्रमांक टाकत चला थोरवे ए उत्तर देत आहे. कोणत्या प्रश्नाचं समजणार नाही नंतर. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. दुसऱ्याचं बघून टाकू नका. आपला आपण उत्तर वाचा आणि त्याच्यातलं उत्तर शोधा आणि टाका. आता सध्या युट्यूब वरती आपल्याला दुसऱ्याचे उत्तर पाहून टाकता येतील, परंतु परीक्षेच्या काळात हे मित्र हा युट्यूब आपल्या सोबत नसणारे, आपला मेंदू आणि आपले हात आपल्या सोबत असणारे. पहा, श्रावणी सानप हे उत्तर देते. अभिनंदन श्रावणी. श्रावणी माझ्या शाळेतील दुसरीची विद्यार्थिनी आहे आणि पाचवीची तास शिका करते. अभिनंदन श्रावणी तुझा. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, शून्याचा शोध कोणी लावला? तर योग्य उत्तर आहे पर्याय ए भारतीय माणसाने. हे उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन. चला तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा, 2 अंक वापरून वेगवेगळ्या टिंब संख्या तयार होतात. पहा, 0 ते 9 पर्यंत पैकी एक एक अंक आहे, एक अंकी. त्यातील 2 अंक वापरून आपल्याला किती संख्या तयार करता येतात? पर्याय ए 45, पर्याय बी 90, पर्याय सी 25 आणि पर्याय डी 50. उत्तर यायला पण लागले आणि वळ क्रमांक पण टाका, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनाही त्याची मदत होईल आणि तुम्हालाही तशी सवय लावा. उत्तरामध्ये उत्तर सापडल्याशिवाय परीक्षेमध्ये अजिबात गोल करायचं नाही. अभिनंदन प्रदीप. प्रदीपला ओळ पण सापडली. पहा, ओम सोनवणे दुसऱ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय, प्रशांत बी उत्तर देतोय, प्रदीप सानप बी, श्रेयोग बी देतोय, ज्ञानेश्वर चौरे बी उत्तर देतोय, ओम सोनवणे चौथ्या वेळीत म्हणतोय. चला सगळ्यांना चौथ्या वेळीमध्ये उत्तर सापडलंय. पहा, 2 इथं पण चूक झाली. पहा, देन झाले, देन नाही, सॉरी 2 इथं 2 देन नाहीये, 2 सॉरी 2 जागेवर टायपिंग मिस्टेक झालेली आहे, दुरुस्त करून घेतो विद्यार्थी मित्रांनो. श्रावणी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाक. पहिला प्रश्न संपलाय आपला, दुसरा प्रश्न चाललाय. नाहीतर युट्यूब मधून कट कर आणि परत युट्यूबला जॉईन कर आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप मधून, जेणेकरून तू लाईव्ह येशील. सृष्टी गंडाळ बी उत्तर देते, हरी कदम बी उत्तर देतोय. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद नोंदवताय आणि असाच प्रतिसाद नोंदवा, असाच अभ्यास चालू ठेवा. सुट्टीच्या काळातही तुम्ही अभ्यास करताय. सृष्टी गंडाळ चौथ्या वेळी उत्तर मध्ये सर्वांना चौथ्या वेळीमध्ये उत्तर सापडलंय. संतोष थोरवे बी उत्तर देतोय. अभिनंदन सर्वांचं, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न दुसरा, 2 अंक वापरून वेगवेगळ्या टिंब संख्या तयार करता येतात. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय बी 90. पहा, आपण 1 2 100 पर्यंत म्हणतो, त्यामध्ये 1 ते 9 पर्यंत हे एक अंक असतात आणि 10 पासून ते 99 पर्यंत हे 2 अंकी संख्या आहे आणि 100 हा 3 अंकी संख्या आहे. त्यांनी प्रश्न विचारला होता 2 अंकी संख्या किती? पहा, तर आपण 10 सोडून दिला, 11 पासून 20 पर्यंत 10 संख्या होत्या. अशा 11 ते 20 10, 12 21 ते 30 10, अशा 10 10 10 करत गेलो तर 80 पर्यंत 90 पर्यंत 80 संख्या होत्या. 90 पर्यंत 80 संख्या होत्या आणि 91 ते 99 पर्यंत 9 संख्या
आणि एक काढल्या एक अंकी संख्येच्या रांगेतला 10 असा एकूण 90 संख्या 2 अंकी आहेत. जर 2 अंकी संख्या 90 आहे तर 3 अंकी संख्या किती चॅट बॉक्स मध्ये टाका बरं मला. 3 अंकी संख्या 100 पासून सुरू होतात आणि शेवटची संख्या आहे 999. उत्तरावरती हा प्रश्न आधारित नाही परंतु गणितावरती हा प्रश्न आधारित आहे. बघू किती जणांना याचं उत्तर माहिती आहे. जर आपण 2 अंकी संख्या 90 येत असं म्हणतोय तर 3 अंकी संख्या किती येतात. पहा 3 अंकी सर्वात लहानात लहान 100 असते आणि मोठ्यात मोठी 999 असते. जर 2 अंकी संख्या 90 आहे तर 3 अंकी संख्या किती. उत्तर टाका, मला तुमच्याकडून उत्तर अपेक्षित आहे. कोणालाही उत्तर येत नाही याचं. अभिनंदन चौरे, अभिनंदन, बरोबर उत्तर. ओम अभिनंदन, एकदम बरोबर उत्तर. 900 संख्या आहेत. किती संख्या आहेत? 900 संख्या आहेत. पहा 100 सोडून दिला आपण, 200 पासून ते 900 पर्यंत मोजलं तर 800 संख्या होत्या आणि 901 पासून 999 पर्यंत 99 संख्या होत्या आणि 101 मिळवला की त्याच्यामध्ये 900 संख्या होतात. अभिनंदन. 3 अंकी संख्या 90 नाही, 99 नाही होत, 900 होतात. तुमचा गणिताचा अभ्यास चांगला आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, चांगला अभ्यास करताय तुम्ही. गणिताच्या ज्यावेळेस आपण तासिका घेऊ याच्यावरही आपण एकदम डिटेल मध्ये तासिका घेणार आहेत. चला तुमच्यासाठी या उतारावरील उतारा क्रमांक 65 वरील पुढचा प्रश्न. 25 ही संख्या आहे. काय आहे 25 ही संख्या? पर्याय ए 1 अंकी, पर्याय बी 3 अंकी, पर्याय सी 2 अंकी आणि पर्याय डी 4 अंकी. योग्य उत्तर यायला सुरुवात झाली. प्रशांत सानप सी उत्तर देतोय. पाहू कोणाचं बरोबर येतंय. काही जणांचं चुकीचं उत्तर टाकतात, तुमचं चुकावा, तुम्ही त्यांचं बघून लिहावा म्हणून. ओम सोनवणे सी, प्रदीप सी उत्तर देतोय. श्रीयोग श्री ज्ञानेश्वर चौरे सी उत्तर देतोय. श्रेयस ज्ञानेश्वर चौरे, तास संपल्यानंतर मला एक कॉल करा. तुमच्या पप्पाला मम्मीला कॉल करायला सांगा. चौरे पांडव वरून तिसऱ्या ओळीमध्ये उत्तरे म्हणतोय. पांडव पा वरून तिसऱ्या ओळी 25 ही 2 अंकी संख्या आहे. अभिनंदन पांडव. प्रदीप अभिनंदन. ओम अभिनंदन. चला सृष्टी गंडाळ सी उत्तर देते. हरी कदम सी उत्तर देतोय. श्रावणी 100 अंक 100 संख्या नाही होत, 900 संख्या होत्यात. पहा आपल्या गणिताच्या तासामध्ये तुला शिकवीन मी श्रावणी. चल या प्रश्नाचं उत्तर टाक. तिसऱ्या प्रश्नाचं. प्रश्न तिसरा. 25 ही संख्या किती अंकी आहे? पर्याय ए 1 अंकी, पर्याय बी 3 अंकी, पर्याय सी 2 अंकी, पर्याय डी 4 अंकी. चला संतोष थोरवे सी उत्तर देत आहे. सृष्टी तिसऱ्या ओळीत उत्तर म्हणते. कदम तिसऱ्या ओळीत उत्तर म्हणतोय. अभिनंदन सर्वांचं. उत्तर शोधण्याची चांगली सवय तुम्हाला लागलेली आहे. चला योग्य उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न तिसरा. 25 ही संख्या आहे किती अंकी? योग्य उत्तर आहे पर्याय सी 2 अंकी. चला सी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न चौथा. जमा करणे म्हणजे काय? प्रश्न चौथा. जमा करणे म्हणजे काय? पर्याय ए ठेवणे, पर्याय बी वाचवणे, पर्याय बी देणे आणि पर्याय डी नियंत्रित करणे. चला योग्य उत्तर टाईप करा. जमा करणे म्हणजे काय? जमा करणे याचा समानार्थी शब्द. याचं उत्तरामध्ये उत्तर नाहीये. आपल्या सत्सद विवेक बुद्धीला, आपल्या व्याकरणाला किंवा आपल्या अभ्यासावर अवलंबून आहे आपण याचं उत्तर काय देऊ. दुसऱ्याचं बघून टाकू नका. श्रावणी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. चला चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक श्रावणी. अभिनंदन तुझं. चला प्रशांत सानप बी उत्तर देतोय. ओम सोनवणे चौथ्या प्रश्नाचं बी उत्तर देतोय. जमा करणे म्हणजे वाचवणे. बघू कोणाचं बरोबर येत आहे. आपलं उत्तर टाईप करा. चौरे चौथ्या प्रश्नाचं उत्तर बी देत आहे. प्रदीप बी उत्तर देतोय.
जमा करणे म्हणजे साठवणे, वाचवणे. प्रदीप पण बी उत्तर देतोय. भाऊ अजून बाकीच्यांचं काय म्हणणं आहे चौथ्या प्रश्नाबद्दल, काय विचार आहे तुमचे? आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, मंडळ बी उत्तर देते. श्रावणी तिसऱ्याच प्रश्नाचं उत्तर परत परत टाकते. श्रावणी चौथ्या प्रश्नाचं उत्तर टाक. माग पडली असली, नेट स्लो असलं तर परत कट करून परत जॉईन हो. तुला चौथा प्रश्न दिसत नाहीये का? आसावरी, महेश, आरती, प्रीती, सोनल, आदित्य, भागवत, चला उत्तर टाका. थोरवे बी उत्तर देतोय. चला पाहू आपण याचं योग्य उत्तर. प्रश्न चौथा, जमा करणे म्हणजे काय? सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आहे. श्रावणी बी उत्तर देते. अभिनंदन श्रावणी. लाईव्ह ताशी का करत चल, माग पडलीस तू. योग्य उत्तर आहे पर्याय बी, वाचवणे. चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. खूप खूप चांगला अभ्यास तुमचा. तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न, प्रश्न पाचवा. उत्तरात आलेला योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती? उत्तरात आलेली योग्य विरुद्धार्थी जोडी कोणती? पर्याय ए लहान मोठा, पर्याय बी 9 10, पर्याय सी संख्या अंक. इथं टिंब टाईप करायचं राहिलेलं आहे, मी दुरुस्त करून घेतो. आणि पर्याय डी काळा गोरा. एक उत्तर टाका. आणि उत्तरात कुठं आलंय त्याची ओळ क्रमांकही टाका, जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांनाही त्याची मदत होईल. आणि सगळ्यांनी याच पद्धतीने उत्तर शोधण्याची सवय लावा. ओम सोनोने हे उत्तर देतोय. प्रशांत सानप हे देतोय. श्रावणी हे उत्तर देते. श्रावणी लोकांचं बघून टाकू नको. श्रावणी वळ क्रमांक सांग बरं, याचं उत्तर कुठे लपलेलं आहे? चौरे हे उत्तर देत आहे. ओम म्हणतोय खालून दुसऱ्या आणि पहिल्या ओळीत पण खालून दुसऱ्या आणि पहिल्या ओळीत ठराविक अंकांनी पुढं पहा. ठराविक अंकांनी पुढं काय उत्तर आहे पहा. तुम्हीच वाचा, मी वाचल्यानंतर सगळ्याला माहित होईल. संतोष थोरवे हे उत्तर देत आहे. श्रेयोग खालून पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे म्हणतोय. पहा तुम्ही शोधा आता. खूप खूप अभिनंदन वळ क्रमांक सांगणाऱ्यांचं. श्रावणी चौथा प्रश्न चाललाच नाही, पाचवा प्रश्न चाललाय. पाचव्या प्रश्नाचं उत्तर टाक. प्रशांत खालून पहिल्या आणि दुसऱ्या ओळीत म्हणतोय. अभिनंदन प्रशांत. प्रश्न पाचवा, उत्तरात आलेल्या योग्य विरुद्धार्थी जोडी पहा. या उत्तरामध्ये 9 10 अंक आलाय पण तो विरुद्धार्थी नाही. संख्या अंक हे पण विरुद्धार्थी शब्द नाहीत या उत्तरामध्ये आलेले आहेत. आणि काळा गोरा असा शब्द आपल्या उत्तरात आलेलाच नाही. काळाच्या विरुद्ध गोरा हा जरी विरुद्धार्थी जोडी बरोबर असली तरी परंतु आपल्या उत्तरात आलेली नाही. त्यामुळं हा तीनही उत्तर होणार नाहीत. काळा गोरा हा पर्याय बरोबर आहे परंतु आपल्या उत्तरात आलेला नाही. त्याच्यामुळे प्रश्न पाचवा, उत्तरात आलेली योग्य जोडी विरुद्धार्थी जोडी कोणती? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए लहान मोठा. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरावरील कोणाचाही प्रश्न चुकले नाही. सर्व विद्यार्थ्यांचे उत्तर बरोबर होता. प्रश्न पाचव्याचं ए उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला असाच अभ्यास करत राहा. आपल्याला भरपूर अभ्यास करायचा आहे आणि भरपूर हुशार व्हायचंय आणि मोठं व्हायचंय. चला विद्यार्थी मित्रांनो, इथं उत्तरा क्रमांक 65 आपण पूर्ण करतोय. धन्यवाद. लगेच आपण पुढचा उत्तरा घेणार आहोत. ताशिका लाईव्ह राहा. चला थांबतो इथं. उत्तरा क्रमांक 65